आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। चल थोडस पिऊन घे भाऊ, चल आता हट्ट नको करू। हा घे घे थोडस पी, चल। हा आजी आत्या अगं केवढं गामागम झालीस तू। तुला काय वाईट स्वप्न पडलं काय? आऊ आऊ काय काय झालं आजीला? आऊला काहीतरी झालं असेल बघ, मला भीती वाटायला लागली। आऊला हे बघ नक्कीच काय काय नाही झालं आपल्या आऊला। अगं आपल्या आजीलाही खमकी आहे, ती अशा छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरणारी नाही। अगं तिने तर लय मोठे मोठे धक्के पचवले आणि तिने या समत्या गोष्टी मनाला लावून घेणारी नाही। अगं बघ उलट तूच या गोष्टी मनाला लावून घेतल्यास म्हणून केवढी घाबरलेस। मी नाही मनाला लावून घेतलेलं म्हणून नाही घाबरत मी, पण चार चौघात आपला जावाई आपल्या अंगावर धावून येतो, समत्यांसमोर आपल्या लेकीला नाही नाही ते बोलतो, कुठली आई सहन करत? किती बी खमकी बाई असू देत, कुठल्या बी आईला तू धक्का बसणारच। हावला बी लई वाईट वाटलं असणार मग। नुसता जावई नाही ग, तर जिच्यावर आभाळ एवढी माया केली, अशी नात जर वाटेल तसं बोलली, अपमान केला तर त्रास तर होणारच ना। आत्या तुला कसं सांगू, आजीला त्रास होण्यासाठी जेवढे नाना जबाबदार आहेत ना, तेवढीच म्या बी जबाबदार आहे। कशी माफी मागू ग तुझी? माझं लेखावरच आंधळ प्रेमच या समद्याला जबाबदार आहे। मी तुला राघव सोबत लग्नाच्या बंधनात बांधलंच नसतं तर आज ही येळच आली नसती। मी तुझी आणि जयाची कुठल्या तोंडानं माफी मागू? आजी उठ की, काहीतरी खाऊन घे की। आजी मामा, अरे असं काय करायला लागली रे? पोटात काहीच घेईना झाली ती तिकडे गेली नसती तर हे समज झालंच नसतं बघ, पण अचानक काय झालंय तिला? आजी तर म्हणली की आपण तिची माफी मागितली, मग तिकडं जर काही झालं नसेल मग धसका कसला घेतलाय तिनं? तिची एवढी तब्येत बिघडण्याचं कारण काय आहे? मला बी काय कळणार झालं। आजी मामा, आता आजीची जबाबदारी माझी जबाबदारी आहे। उद्या आजीला काय झालं तर अंबू मला जा विचारणार। माझं लगीन झालं आणि तुला आजीची काळजी पण घेता आली नाही असं म्हणणार, तर मग काय उत्तर देणार मामा? समजा सावकड आहे। आजी उठ की ग। क्या? आत्या काय चुकीचं बोलताय? बरोबरच बोलायला लागल्यात ते। आता माझा त्या घराशी आणि त्या घरातल्या कोणत्या बी माणसाशी काय बी संबंध नाही। तू इथनं निघून जा, नाहीतर माझ्या तोंडातून काहीतरी अपशब्द बाहेर पडतील। तू इथनं निघून जा। अंबिका, तुला भीती वाटायला लागली। आऊला हे बघ नक्कीच काय काय नाही झालं आपल्या आऊला। तिनं या समत्या गोष्टी मनाला लावून घेणारी नाही। अगं बघ उलट तूच या गोष्टी मनाला लावून घेतल्यास। मी नाही मनाला लावून घेतलेलं, पण चार चौघात आपला जावाई आपल्या अंगावर धावून येतो, समत्यांसमोर आपल्या लेकीला नाही नाही ते बोलतो, ते कुठली आई सहन करत? मी एवढी मोठी चूक कशी काय केली?
मी आजीला असं कसं बोललो? खरंच जर आजीला काही झालं असेल तर अण्णादादाला मी काय तोंड दाखवणार? हे बघ अंबिका, मी काय आणलंय. गजरा आहे. हे समजा करून मी खुश होईन असं वाटत असेल ना तर असं काय बी नाही. अगं ए अंबिका, हे बघ आपल्यात आता चांगली मैत्री झाली की नाही, तर आता आपण आपल्या नात्यात पुढे जायला पाहिजे. वा, असं कोणतरी म्हणलं होतं की जोवर आपण मनाने एकत्र येत नाही तोवर आपण आपली पहिली रात्र साजरी करणार नाही म्हणून. अगं पण मनानं आलो की आपण एकत्र. तू देवळात माझी बाजू घेतलीस का नाही? तीच तर चूक झाली ना माझी. तू देवळात माझी बाजू घेतलीस, ही चूक केलीस असं वाटते तुला अंबिका? आणि हे बोलताना मला कसं वाटलं असेल याचा विचार केला नाहीस तू? हे बघ अंबिका, आपण दोघं नवरा बायको आहे. आपण आपल्या नात्यात पुढे जायला पाहिजे. आता जाऊ दे, तू गजरा बघ तरी. हे बघ, राघव, तुला असं कोणत्या मूर्खानं सांगितलं की हे असं गजरा वगैरे माळल्यानंतर बायकोचं मन जिंकता येतं ते? जाऊ दे. हे धर. अंबिका, एवढं चिडायला काय झालं तुला? तुला खरंच असं वाटत नाही आपण पुढे गेलं पाहिजे? नाही राघव, हे बघ तूच बोलला होतास की जोपर्यंत म्या स्वतः तयार होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. तू माझ्या अन्नदादाशी आधी सारखा वाग की. आणि अन्नदादा आणि माझं तुटलेलं नातं जोपर्यंत तू जोडत नाहीस तोपर्यंत आपण नव्या नात्याला सुरुवात नाही करू शकत. अंबिका, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? अरे हाय की, म्हणून तर माझ्या तुझ्याकडनं अपेक्षा आहेत ना. हे बघ राग, म्या तुझ्या मनासारखी काही गोष्ट केली की तुला आनंद होतो, समाधान वाटतंय. तसं जर तू माझं काही ऐकलंस, माझ्या मनासारखं वागलास तर मला बी समाधान होईल ना, मला बी आनंद वाटेल. आजी म्हणायची की मुलीचं लग्न झालं की ती 2 घरांना जोडते, पण इथं असलं काहीच नाही. उलट तू माझं माहेर तोडलंयस. आणि म्हणून सांगायला लागलोय की जोपर्यंत माझं आणि अण्णादादाचं तुटलेलं नातं तू जोडत नाहीस तोवर आपल्या नव्या नात्याला सुरुवात नाही करायची आपण. अंबिका, तू मला बाकी काय बी करायला सांग, पण जयाच्या बाबतीत मी माघार घेणार नाही. तुझा जसा विश्वास आहे ना तसा माझा बी आमच्या बहीण भावाच्या नात्यावर विश्वास आहे आणि आपल्या नात्यावर. बघ राग, एके दिवशी तू स्वतः मला माझ्या अन्नदादाकडे घेऊन जाशील, खात्री आहे मला. आणि मला पण खात्री आहे
एक दिवस तू तुझ्या अण्णादादापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर करशील. नाना नाना बोल की लगे. एक गुड न्यूज आहे. हा. काय? अहो आत्ताच एक फोन आला होता. लय मोठे ऑर्डर मिळाले आपल्याला आणि ही ऑर्डर जर का आपली पूर्ण झाली का नाही तर मागच्या महिन्यात जे आपलं नुकसान झालं होतं सगळं भरून निघेल बघा. काय सांगतोय? अरे रग्या, मग ही नुसती गुड न्यूज नाही, जंगी गुड न्यूज आहे. मग हे बघ, हिशोबच बघत बसलोय मी. काय पण म्हणा नाना, ही डेअरी आपल्यासाठी लकी आहे. म्हणजे जेव्हापासून आपण इथं धंदा सुरू केला सगळ्या चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झाली. माझं आणि अंबिकेचं लग्न झालं, धंद्यात भरभराट झाली, आता ही एवढी मोठी ऑर्डर मिळाली. ही अशीच कामं जर चालू राहिले का नाही, एक दिवस मी या डेअरीचा मालक होईन का नाही बघा. अरे एका काय अशा 50 डेऱ्यांचा मालक होशील तू रग्या. आपली वेळ चांगली आहे आणि तू कष्ट करतोयस, मेहनत करतोयस, राब राब राबतोयस. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. नाना आहेत का घरात? अरे पाटील साहेब, या 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 या. बसा बसा बसा. नमस्कार नाना. नमस्कार नमस्कार. काय म्हणतोय पाटील साहेब, सकाळी सकाळी येणं गेले? एक महत्वाचं काम होतं म्हणून आलेलो आणि आज साक्षात नानांच्या बरोबर त्यांचे पुत्र राघव एकत्र भेटणं म्हणजे माझं काम 100% होणार. 100 नाही, 1000% होणार. आधी मला सांगा, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, काही कोल्ड्रिंक? निर्णय घेणार. अगोदर निर्णय घ्यायचा आणि मला त्यात तुमची मदत हवी. करतो की. काय पाहिजे? तुमची काय ऑर्डर आहे काय? कन्सेशन मध्ये करून देतो, सांगा. हे बघा नाना, तुम्हाला माझी परिस्थिती माहितीच आहे. मला पैशाची गरज होती म्हणून मी माझी डेअरी तुम्हाला चालवायला दिली. आणि आम्ही ती भारी चालवतोय का नाही? हा मग अगदीच. ह्या डेअरीनं सगळं कसं तुम्हाला अगदी भरभरून दिलंय. अहो आता हेच सांगतो तुम्ही नानांना, ही डेअरी लय लकी आहे आपल्यासाठी. खरं म्हणताय, ही डेअरी माझ्यासाठी पण लकीच आहे. पण जेव्हापासून तुम्हाला दिलेलं आहे तेव्हापासून माझ्या घरची लक्ष्मीच गेलेली आहे बघा. म्हणून आता मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आलो. अहो रिक्वेस्ट कसली करताय? हक्कानं सांगा की काय पाहिजे. या पेपरवर सह्या पाहिजे होत्या. म्हणजे ही डेअरी चालवायला देताना आपल्यात जो कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे त्याची ही कागदपत्र आहे. अहो पाटील साहेब, हे काय काढले तुम्ही आता मधीच? तुमचं जे काय डिपॉझिट असेल ते मी परत देतो. मला माझी डेअरी परत द्या. हा? काय? हो, हे डिपॉझिट घ्या आणि माझी डेअरी मला परत द्या. हे तुमचं डिपॉझिट. काय झालं काय पाटील साहेब? हे अचानक डेअरी परत का मागा लागलाय? म्हणजे आमच्याकडनं काही चूक झाली काय? अहो, भाडं वेळेवर देतोय आम्ही, सगळं व्यवस्थित चाललंय. काय झालं? हा, आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला पैशाची तंगी होती. मग हे एवढे पैसे कुठनं उभे केले तुम्ही? कोण दिले तुम्हाला? हे बघा, हे पैसे कुणी दिलेत आणि मी कुठनं आणलेत ह्याच्याशी तुमचा काय संबंध नाही. हे पैसे तुम्हाला दिलेत, हे पैसे घ्या आणि माझी डेअरी मला द्या. आणि हे बघा, आपल्यात झालेल्या करारानुसार मी तुमची सगळी अमाऊंट घेऊन आलोय. तुम्ही माझी डेअरी मला परत द्या. उगाच मला कोर्ट कचेरीच्या फंदात पडायला लावू नका. आत्ता लक्षात आलं माझ्या. उठ.
उठ. पैसे घ्या निघित ना. देत नाही तुझी डेअरी, काय करायचं ते कर. हे सगळं कुणाच्या सांगण्यावरनं का करा लागलायस ते लक्षात आलंय माझ्या. ही असली कारस्थानं आमच्या बरोबर करायची नाहीत हा. पण रंगराव जे दिवशी गाठ आहे लक्षात ठेवायचं नाही. नाना शांत व्हा तुम्ही. अरे काय शांत व्हा, डेअरी घ्यायला लागला यो. अहो नाना, नशीबच आपली साथ देत नाही, त्यांना बोलून काय फायदा आहे. अहो ते जागेचे मालक आहेत आपल्या, आणि ते जे बोलायला लागले ते कायद्यानुसार बरोबरच आहे. अरे घ्या. नाना, आता कोर्ट कचेरीची लफडी झाली तर ती निस्तारायला आपल्याला वेळ आहे काय? तुम्ही शांत व्हा आधी. पाटील साहेब द्या इकडे, मी करतो सही. घ्या. थँक्यू. हे नेक चाल. काय रग्या. काय फरक आहे का? नाही मॅम, काहीच फरक नाही. एका पैशाचा बी फरक नाही. काय करायचं कळत झालंय. हाऊन कसला धसका घेतलाय कुणास ठाऊक. डॉक्टर म्हणाले की कसले तरी टेन्शन घेतले. अरे पण कसलं टेन्शन हा? तेच काय कळना झाले. आता जोवर आजी काय सांगत नाही तोवर आपल्याला काय कळायचं नाही. आता बरं मी काय म्हणतो जया, काय बी झालं तरी सरस्वतीची आई आहे, आंबूची आजी आहे. त्या दोघींनी बोलवायला पाहिजे, कळवायला पाहिजे. या या. नमस्कार. नमस्कार. कशी आहे आजींची तब्येत आता? असं अचानक कसं झालं? काल तर बऱ्या होत्या. नाही, समजा बरोबर आहे, पण नेमकं काय झालं ते आम्हाला बी माहित नाही. म्हणजे हो, काय झालं की सकाळी जरा ती बाहेर गेली होती. आल्यापासून हातरूनच धरले, सुध बी नाही आहे. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की आशा जरा कमी आहे. अरे देवा, कधी बी कसलाही कमीपणा आला नाही त्यांना गावात. आणि या वयात जावाई, मला डाऊट होताच, काळजी होतीच, म्हणूनच चौकशीला आलो. हे गप्पी. काय काय म्हणला तुम्ही? अहो कुठं काय नाही. नाही नाही, एक मिनिट तुम्ही थांबा. तुम्ही आता काय म्हणला? राघवच्या घरी काय झालं? तुम्हाला काय माहित आहे का? माहित असलं तर सांगा. अहो ना आन पाणी सोडले हो. काय होते तेच कळलं. ते जर कळलं तर उपचार बरोबर करता येतील, औषध देता येईल, म्हणून म्हणतो. आता तुम्ही एवढं विचारताय म्हणून सांगतो, नाही तर होय, लय लय उपकार होतील, सांगा. मी जरा बाहेर जाऊन येत होतो, तेव्हा रंगरावच्या दारात आजी दिसल्या. मी ओरडायला लागलो का नाही तर गावात तोंड दाखवायची पंचायत होईल, अशी कर्तृत्व आहे तुमच्या नातीची. तेव्हापासून तुमची नात आमच्या घरात आले का नाही लग्न करून, माझ्या सोन्यासारख्या पोराच्या सुखाला नाट लागलाय, नाट. तुमची ती संस्कारी नात आहे का नाही, ती कुलदेवीच्या दर्शनाला गेल्यावर चोरून चोरून तिच्या याराला भेटते. पण मला एक शंका अशी आहे की तुमची नात एकटीच वाईट चालीची आहे का तुमच्या घरातल्या सगळ्याच बायका तशा आहेत? ही सरस्वती तशी होती म्हणून माझ्या गळ्यात मारली नाही ना व? म्हणजे तुमच्या घरातल्या सगळ्या चालूपुरी जेदेंच्या घरात खपवायच्या. माझ्या लेकी
माझ्याबद्दल माझ्या नात्याबद्दल बोलतो माझा हात उठला. म्हातारे सोड लय झालं तुझं आमच्या दारात येऊन आम्हाला चल ग अगं सोड. या रंगरावचे थर त्याची एवढी मजल. आज काय तो फैसला होऊनच जाऊ दे. एक तर रंगराव राघव जिथं राहील नाहीतर म्या. थांबा. हे बघ वेणीता मला थांबवू नकोस. अगं अगं आऊ माझ्या आईसारखी आहे. तिच्यावर त्या रंगरावनं हात उचलला. सगळ्या मर्यादा ओलांडल्या त्यानं. आता मी त्याला शिक्षा देणार आहे. आता मला थांबवू नकोस. हो तेच सांगायला म्या. म्या बी येते तुमच्या बरोबर. तुम्ही वय त्या सुनंदा नावाच्या अवदसेला फक्त त्यांच्या घरातूनच नाही या गावातून बाहेर काढल्याशिवाय माझ्या जीवाला शांती मिळणार नाही. चला थांबा. या घराचा उंबरा कोणी बी ओलांडणार नाही. हे बघ जया, आता मला अडवू नकोस. नाही मामा, राघवच्या घरी कोणी बी जाणार नाही. नाही तर वर्ण देव जरी खाली उतरला तर ह्यो विश्वनाथ थांबत नाही. अरे जया, अरे ह्यांच्या पुढे किती बी चुकलं तर मानेची पायपुसणी करतील ती. अशी माणसं आहेत ती. आपण काय आहे ना त्यांना दाखवून देऊ. आपण बोलत नाही ना म्हणून त्यांना वाटतं की आपण घाबरतोय. आजीशी एवढ्या घाणेरड्या भाषेत बोलणाऱ्याची जीभ अशी हातून टाकीन. परत कुणाची मजल नाही जाणार तिचा अपमान करायची. आणि त्यांना काय होणार आहे? ते गप्प बसतील. तुम्ही एक मारलं तर ते 4 मारतील. तुम्ही 4 मारलं तर ते 10 मारतील. अशाने वय संपणार नाही तर वाढणार. आता काय बी होऊ दे, आपण थांबत नसतो. मामा, नाना राघवला काय करायच्या आधी एकदा अंबोन आत्याचा विचार कर. त्या दोघी या घराचे लेकी आहेत. नाना राघव या घराचे जावई आहेत. ते त्यांची मर्यादा विसरली असतील पण आपण विसरून नाही चालणार. हेच जया, हेच चुकतं बघ. त्यांनी त्यांच्या मर्यादा विसरायच्या आणि आपण त्यांना आठवण पण करून द्यायची नाही. बरोबर आहे सरपंच. तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेताय ती दोघं बाप लेक. अशा माणसांना चांगली अद्दल घडलीच पाहिजे. चांगली अद्दल घडली पाहिजे म्हणजे काय? त्यांचा जीव घेणार आहे जाऊन? या परिणामाची चिंता तुम्हाला नसेल पण मला आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांचा जीव घ्यायच्या गोष्टी करतायत ते माझ्या आत्याचं आणि बहिणीचं कुंकू आहे. आणि त्यांचं कुंकू पुसून काय मिळणार आहे मला? आयुष्यभर त्या दोघींचं पांढरं कपाळ बघू अशी इच्छा आहे का तुमची?